आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उबाठा आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज रविवारी मातोश्रीवर पोहोचले। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं। उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या मनसादेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला। उच्च दाबाची विजेची तार दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीवर कोसळून ही दुर्घटना झाली। उत्तराखंड पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि इतर यंत्रणांची पथकं बचाव कार्य करीत आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे। तसंच जखमी झालेल्यांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे। माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त देश आज त्यांना अभिवादन करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. कलाम यांना समाज माध्यमांवर आदरांजली वाहिली आहे। डॉ. कलामांचे विचार नवीन पिढीला राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा देत राहतील असं त्यांनी म्हटलं आहे। भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रवासात एक ऐतिहासिक क्षण ठरलेला भारत-UK मुक्त व्यापार करार झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला। बोरिवली इथल्या पॅराडाईज हॉलमध्ये झालेल्या या सत्कार समारंभात UK बाजारातील निर्यात संधी या विषयावर एक विशेष सत्रही आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये निर्यातदार, MSME प्रतिनिधी, व्यापारी, स्टार्टअप्स आणि औद्योगिक संघटनांचे सदस्य असे विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते। केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, भारत-UK मुक्त व्यापार करार हा केवळ व्यापार करार नाही, तो विकसित भारताच्या दिशेने एक धाडसी आणि परिवर्तनशील पाऊल आहे। मत्स्य व्यवसाय, वस्त्र, रत्न आणि दागिने, IT, सेवा क्षेत्र आणि MSME यांसारख्या क्षेत्रांना या करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नव्या स्पर्धात्मक संधी उपलब्ध होतील। कंबोडिया आणि थायलंडचे नेते युद्धविरामावर चर्चेसाठी तयार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। या दोन देशांमध्ये गेले 3 दिवस सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू आहेत। कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागातला संघर्ष थांबला नाही तर अमेरिका दोन्ही देशांबरोबर व्यापार करार करणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे। दरम्यान थायलंडचे पंतप्रधान फुकथम वेचाईचाई यांनी ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दल आभार मानले आहेत। थायलंड युद्धबंदीसाठी तत्वतः सहमत आहे, मात्र कंबोडियाच्या बाजूने देखील सकारात्मक प्रतिसाद मिळायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। या पुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल। नमस्कार।